तर ज्या गोष्टीची तुम्ही इतकी आतुरतेने वाट पाहत होतात मागच्या काही दिवसांपासून, अगदी कमेंटचा वर्षाव इकडे 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 तुम्ही पाहू शकता आता. आणि निराशा आली आहे म्हणजे आशेचा किरण सुद्धा येणार आहे. तर तोच आशेचा किरण पुन्हा आमच्या आयुष्यात येतोय आणि तो तुमच्यासोबत शेअर करताना मनस्वी आनंद होतोय. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा कृष्णा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता जवळपास 3-4 रिटेक घेतलेत, पण शेजारी बांधकाम चालू आहे आणि त्यामुळे मग ते जसं आम्ही बोलायला सुरू करतो तसं मशीन स्टार्ट होते. त्यामुळे मग आता माईक लावले, बघू किती आवाज येतोय तुमच्यापर्यंत आणि काय. कारण आणि आयुष्यात बी अशा अडचणी असतातच बघा. म्हणजे खूपदा झालं की आता बंद होईल मग. आणि कसं बांधकाम ह्या त्या गोष्टी म्हटलं की ह्या गोष्टी आल्याच आणि अगदी सकाळी लवकर पासून सायंकाळपर्यंत ते चालूच असतं. आणि मग आयुष्यात बी माणसाला बघा की आता थोडस आता निवांत झालं, आता काहीतरी असं म्हणलं ना तर दुसरा प्रॉब्लेम आलेला असतो. तर चालायचं या ढिगभर अडचणी घेऊन माणसाला आनंदी हसत खेळत राहिलं पाहिजे, पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. नक्कीच पॉझिटिव्ह होत राहत आपल्यासोबत. तर आजचा पूर्ण व्लॉग तुम्ही थंबनेल पाहिला असेल आणि गेस पण केला असेल आणि ओळखलं सुद्धा असेल की कशाविषयी आहे काय नाही ते. तर हो, तेच तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. कारण मागचे बरेच दिवस झाले कॉन्स्टंट कमेंट येत आहेत, म्हणजे अगदी चेहऱ्यावरून किंवा असंच म्हणजे नाही का ग्लो आलाय चेहऱ्यावरती किंवा तब्येत थोडीशी बरी. आणि मी मध्ये मध्ये एक दोन वेळा हिंट दिली, आता वर्षाची तब्येत खूप छान होणार आहे. आता मूळ मुद्द्याकडे येऊ आपण, ज्यासाठी आजचा हा आपण व्हिडिओ करत आहोत. आणि या संदर्भात खूप सारे कमेंट्स आलेले आहेत आणि इवन कमेंट बॉक्स मध्ये भांडणं लागायची वेळ आली. असं झालं की बापरे, आता किती आणि किती दिवसांपर्यंत हे असंच असणार आहे. कारण काही आहेत ज्या म्हणतात की म्हणजे ताई थांबा थोडं, काही जण म्हणतात की नाही आता आमच्यासोबत तू हे शेअर करायला हवंस. आणि या द्वंद्वामध्ये बरेच म्हणजे तसा आम्ही आमचा पूर्ण वेळ घेतलाय. कुणी काहीही म्हणू काहीही असो नसो, कारण मागच्या अनुभवावरून काय शिकून आहे ना. ते म्हणतात ना दूध पोळलं की आपण ताक पण फुंकून पितो, अगदी तशी गत झालेली यावेळी. त्यामुळे असं स्वतःला आणि आमच्या घरात सुद्धा सगळ्यांनी असं स्ट्रिक्टली ठरवलं होतं की काहीही झालं, कितीही कोणीही विचारलं, काहीही असेल तरीही एक विशिष्ट कालावधी झाल्याशिवाय आपण काहीच डिस्क्लोज करायचं नाही. भलेही मग बऱ्याच दिवसापासून व्लॉग आपले कंटिन्यू येत नव्हते, मध्येच काही व्लॉग आपले जुने येत होते, काही व्लॉग रात्रीच्या 11-10 वाजता आलेले, 11च्या नंतर सुद्धा आलेले. काही वेळा तर असं झालेलं आहे की अगदीच आता व्लॉग करणं शक्यच नाही. त्या दिवशी अचानक लाईव्हला पण आलेलो आहोत आम्ही. तर बरेच कमेंट यायचे की कसं काय व्लॉग आला नाही. त्यामुळे वर्षा एवढ्या सिच्युएशन मधून सुद्धा आहे ना, जसं वेळ मिळेल तसं ब्लॉग करायचा प्रयत्न केला आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि अगदीच म्हणजे खूपच आता काहीच करू शकत नाही अशी सिच्युएशन असेल त्यावेळेस मग दांडी पण मारलेली आहे. तशी ही स्टेज येऊन गेली. इवन आत्ता पण फेस करते मी, कारण गोष्टी खूप जास्त आपण समजतो तितक्या सोप्या नसतात. म्हणजे एक गोष्ट आली की त्याच्याबरोबर खूप साऱ्या गोष्टी जोडल्या जातात आणि जबाबदारी अजूनच वाढते असं आहे. तर आपल्याला वाटतं की नाही आता सगळं हॅपी हॅपीच असणार, पण असं पण नसतं. आनंदाची गोष्ट तर असतेच, पण त्याबरोबर जबाबदाऱ्या वाढतात, मग आपल्या प्रायोरिटीज चेंज होतात आणि तिथं स्वतःच्या याला आपल्याला मुरड घालावी लागते. मग बऱ्याचदा करिअर असेल किंवा अदर कुठल्याही, आणि आपल्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्या थोड्याशा बदलतात. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला मागच्या काही दिवसात आपल्या व्ह्यूज वर सुद्धा त्याचा इफेक्ट दिसला असेल. पण आम्ही असा विचार केलेला आहे की आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं सध्याच्या स्टेजला काय ते आपण ठरवू आणि त्या अनुषंगाने आपण पावलं उचलू. आणि म्हणून मग आम्ही चॅनल फक्त की तुमच्याशी कनेक्ट राहावा या हिशोबाने, पण कॉन्टेंट बाहेरचा अजिबात येत नव्हता. आम्ही कुठे बाहेर ट्रिप नाही किंवा कुठंच काहीच नाही, तुम्हाला दिसून आलं असेल. तर आजच्या या व्हिडिओ मधनं एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे म्हणजे एवढं इच्छुक होता आणि प्लस मागच्या काही
पासून वर्षाच्या चेहऱ्यावरचा ग्लो असेल किंवा बऱ्याच गोष्टी आहेत अशा, त्याच्यामधनं काही जणांनी नोटीस केलं, ओळखलं, थकवा पण चेहऱ्यावर. हा, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे बऱ्याच जणांच्या लक्षात आलं की बाबा काहीतरी स्पेशल आहे, काहीतरी गुड न्यूज आहे. तर ते आम्ही तुमच्यासोबत म्हणजे आजपर्यंत ऑफिशियली काही सांगितलेलं नव्हतं आहे ना. मग ते कारण डॉक्टरांचं म्हणणं असेल, त्यांचं ॲडवाईस घेणं असेल किंवा मागचे आमचे अनुभव असतील, तुमचे सजेशन असतील, तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही तो मागचा कालावधी जाऊ दिला आणि ते आजपर्यंत काहीही तुमच्याशी शेअर केलं नाही त्या बाबतीत. आणि त्या कारणामुळेच आहे ना व्लॉग्स वेळेवर येत नव्हते आणि बाहेर आउटडोअर नव्हते, तेच एका जागचेच असे होते. तर आता इथून पुढे छान छान ब्लॉग्स मिळणार आहेत. ती गुड न्यूज आता तुम्हाला इथे थंबनेलहून समजली असेल बऱ्या, आणि आताच्या बोलण्यावरून पण तुम्हाला लक्षात आलं असेल, तर ती आता मी स्पष्ट सांगतोच. तुम्हाला जी अपेक्षित आहे ती गोड बातमी सांगायला आलोय. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला अपेक्षित असणाराच नवीन पाहुणा आपल्या घरी येणार आहे. आणि सगळ्यात त्याहूनही महत्वाचं म्हणजे आमच्या तिघांमध्ये आता 4था मेंबर ऍड होतोय आणि आपली फॅमिली अजून मोठी होते. आणि श्री आता फायनली दादा होतोय. तर बरोबर, तुम्ही योग्य गेस केलं होतं. बऱ्याच दिवसांपासून तुमची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. इतक्या कमेंट होत्या, इवन पर्सनली सुद्धा मला DM आले, बऱ्याच साऱ्या कमेंट्स आल्या की म्हणजे ताई सांगा, परंतु रिप्लाय देता आले नाही, त्याबद्दल दिलगिरी असावी. तुम्ही सुद्धा मावशी, आत्या, काकी आहे ना, सगळे रोज तुमच्याकडे पण येणार आहेत आणि खूप म्हणजे एक्साइटेड आहे मी. तर म्हणजे काय सांगता येते, मी माझ्या बाबतीत सांगायचं जर झालं ना, तर हा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे. श्रीच्या वेळेस एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. श्री कसं फर्स्ट बेबी होता आता, आणि श्री बाहेर निरीक्षण वगैरे करायचं, जिथे ज्या घरामध्ये 2 बेबी वगैरे आहेत ना, भाऊ बहीण असेल किंवा भाऊ असेल, नेहमी इतके प्रश्न विचारायचा आणि त्या प्रश्नाची उत्तरं पण आता द्यायचा प्रश्न नाही राहिलेला आहे ना. नाही तर त्याला उत्तर द्यायला आम्हाला खूप कठीण जायचं. आम्ही सांगायचो आमच्या पद्धतीनं. आणि काही गोष्टी नॅचरल असतात, काही गोष्टी असतात ज्या आपण म्हणजे म्हणतात ना की नशिबापुढे कोणाचं काय चालत नाही, अगदी तशा पद्धतीने सुद्धा ज्या वेळी व्हायच्यात, योग्य वेळ जी असेल त्यावेळी त्या होतातच. आणि दुसरी गोष्ट ही आहे की जबाबदारी पेलणं ही सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जर सेकंड बेबी येतोय म्हणजे माझ्यावर खूप मोठी जबाबदारी येणार आहे. असं नाही की कुठल्या एका पर्टिक्युलर म्हणजे वडिलांवरतीच किंवा आईवरतीच किंवा भावावरतीच, म्हणजे एक नातं जोडलं गेलं की मग त्याच्या अनुषंगाने कर्तव्य जबाबदारी आपण विशेषतः स्पेशली त्या आई वडिलांवरती जी त्याची ही आहे ना जबाबदारी सगळ्यात मोठी असते. बरोबर. तर बघा, सेकंड बेबीचा प्लॅन म्हणजे आम्ही सुरुवातीच्या 5-6 वर्षामध्ये तर डोक्यात पण आणला नाही का, कारण त्यासोबत बेबी येणार म्हटल्यानंतर त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या हे आपल्याला पेलल्या पाहिजेत आहे ना. तर त्या गोष्टीचा विचार करून आता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आणि जास्त याच्यामध्ये खर तर श्रीचं हे आहे की त्याचा कॉन्स्टंट असायचं की बाबा सगळ्यांच्या 2 आहेत, म्हणजे तो लिटरली काउंट करायचा. आमचे जे काही जवळचे फॅमिली मेंबर्स आहेत, तर जसं माझ्या भैयाला 2 मुलं आहेत किंवा मग राम भैया आहेत, तर त्यांना पण 2 मुली आणि 1 मुलगा आहे. म्हणजे असं तो कम्पेअर करायचा की आत्ताच्यात 2, मग इकडं 2, मग आपल्यातच मी एकटा, असं कसं. आणि त्याला बाहेर जरी कधी म्हणलं ना दुपारची वेळ आहे अथवा रात्री उशीर झाला, आता खेळायला बाहेर नाही जायचं नंतर दुसऱ्याच्या घरी छोटा दादा किंवा भैया कुणी काय छोटा हे असतं, त्यामुळे ते घरच्या घरात खेळतात, मग मी कुणासोबत खेळू असे इमोशनल ब्लॅकमेल करायचा तो आम्हाला. तो पण विषय आहेच. पण मुलांच्या जडणघडणीमध्ये वाढीमध्ये ना घरामध्ये एखादं भावंड असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे त्यांना शेअरिंग करणं किंवा सगळ्या गोष्टी वाटून खाणं, वाटून खेळणं किंवा सगळ्या गोष्टी समजतात, नाहीतर एकलकोंडी बनतात मुलं. आणि या अनुषंगाने तुम्ही मला खूपदा इन्सिस्ट केलं, गेली 2 वर्ष जवळपास मला सगळ्याच जणी तुम्ही म्हणत होतात की ताई तू आता चान्स घ्यावास असं आम्हाला वाटतंय. पण आम्ही खरंच वेळ घेतला. आणि आता श्री जवळपास 7.5 वर्ष झालेलं आहे ना. आम्हाला म्हणजे असं पण नव्हतं करायचं की उगीच म्हणजे डिसिजन आपण घेतोय आणि परत त्या गोष्टी आपल्याला पेलल्या पण पाहिजेत. ह्या हिशोबाने आम्ही वेळ घेऊन डिसिजन घेतला आणि मागच्या वेळी जे काही घडलं त्यातनं खूप काही शिकलो. आणि मग आता सुद्धा आम्ही बराच वेळ घेतलाय तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी
सांगायला की असं नाही की टेस्ट केला आणि लगेचच कॅमेरा ऑन केला आणि या सगळ्या गोष्टी शेअर केल्या, असं अजिबात नाहीये. डॉक्टरांनी जेवढा टाइम ड्युरेशन दिला होता त्यापेक्षा सुद्धा आम्ही आमचा वेळ पुन्हा घेतला. कारण आताच जर आपण ह्या गोष्टी सांगितल्या, आणि कसं असतं म्हणजे कुठेतरी मनात एकदा पोळ्यानंतर वाटत असतं की नाही थांबू आपण, काही मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते, काहीही असतं. त्यामुळे आम्ही बराच वेळ घेऊन आता हे फायनली डॉक्टरांच्या सल्ल्यांनी विशेषतः म्हणजे डॉक्टरांना विचारलं की बाबा आम्ही आता हे ही करू शकतो का, जवळच्या व्यक्तींना वगैरे सांगू शकतो का, तर ते म्हणले आता काही हरकत नाही. आणि ते आपल्या आनंदाची गोष्ट आपल्या कुटुंबासोबत शेअर करायला खूप आनंद होतो आम्हाला पण. त्यामुळे हे सगळं लपवताना सुद्धा खूप कसरत होती. खूप कसरत होती. कारण की ते आता लपवण्याच्या पलीकडे आहे, म्हणजे ते विजिबल आहे. त्यामुळे तुम्ही बऱ्याच जणांनी ते ऑब्झर्वेशन केलं, नोटीस केलं आणि कमेंट पण केल्या. पण मी हो पण म्हणू शकत नव्हते, नाही पण म्हणू शकत नव्हते. कारण नाही म्हटलं तर खोटं कसं बोलणार, आणि हो म्हणू तर मग पुन्हा बाकीचे प्रश्न वाढत जाणार. म्हणून मी गप्प राहिले, रिप्लायच केले नाहीत. बऱ्याच ताईंनी जाऊन तिथे रिप्लाय केले की थोडं थांबा, तिला तिचा वेळ घेऊ द्या आणि घाई नको काही, आपल्याला ती सांगेलच. तर त्यांच्यासाठी मनापासून खरं तर आभार की एवढ्या काळजीने तुम्ही छान, म्हणजे त्या पुढे ज्या कोणी कमेंट करत होतं त्यांना माझं काम तुम्ही बऱ्यापैकी. एवढं सुद्धा त्यांना माहिती, मागच्या वेळेस आपण फोर्स केला होता त्याच्यामुळे मागच्या वेळी मला खूप जास्त लवकर असं हे करायला सुरू केलं होतं सगळ्यांनी, आणि मला ते असं वाटलंच नाही की असं कधी घडेल. कारण त्या अगोदर तसं काय इतका वर्स्ट अनुभव कुठला आलेला नव्हता. त्यामुळे मग आम्ही असंच रॅन्डमली ते शेअर केलं, आणि त्यानंतर बऱ्याच त्या गोष्टी आपण आता नाही काढायच्या आहेत. आता आपण पुढचं बघूया, जे झालं ते झालं, आता नवीन एक सुरुवात होती. आणि हे आता शेअर तुमच्या सोबत करणं खूप गरजेचं होतं का, या प्रेग्नन्सी रिलेटेड येणारे जे काही एक्सपिरियन्सेस आहेत वर्षाला, आणि फर्स्ट प्रेग्नन्सी म्हणजे स्त्रीच्या वेळेस आणि आता काय फरक आहे, मेडिकल बाकी दवाखान्याचे रिलेटेड असेल, हेल्थ रुटीन असेल, अथवा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मी भयानक म्हणजे मागच्या वेळेस जे अनुभव नव्हते ते सुद्धा अनुभव घेतलेले आहे ना आता. बरोबर. कारण ह्या मागच्या कालावधीत असेल, इव्हन त्या डोहाळ्यापासून असेल. डोहाळे म्हणजे काय, फर्स्ट टाइम आहे ना, वर्षाला मी गावाकडे नेऊन सोडलं आणि परत ती गावीच राहिली आहे ना. त्यामुळे मला ते एक्सपिरियन्स नव्हते मला माझ्या बाबतीत, तर ते सुद्धा यावेळेस आलेले आहेत. आणि खूप काही बऱ्याच गोष्टी येतात तुमच्यासोबत शेअर करण्यासारख्या येतात का, कारण तुम्ही आमची फॅमिली आहात आणि तुम्हाला पण त्या गोष्टी माहित असायला हव्या की नाही. तर सगळ्यात अगोदर तर त्या सगळ्यांची माफी मागते मी की मी म्हणजे लगेच तुम्हाला रिप्लाय नाही देऊ शकले. दुसऱ्यांदा त्या सगळ्यांचे आभार मानते ज्यांनी हे विषय समजून घेऊन खूप छान पद्धतीने इतरांना सुद्धा तो एक्सप्लेन केला, त्यासाठी मनापासून आभार. आणि आता कुठेतरी असं वाटायला लागलं कारण की बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आता समोर आहेत आणि मी किती लपवलं तर आता लपणारा नाहीये. त्यामुळे मग म्हटलं की आपण आता आपल्या फॅमिलीला या गोष्टी शेअर करायला हव्यात. आणि कारण बघा आमचं इथलं कुटुंब किंवा गावाकडची माझ्या माहेरची सासरची मंडळी जितकी आमच्यासाठी महत्वाची आहेत, त्यांना आमचा आनंद शेअर करणं आम्हाला जितकं महत्वाचं वाटतं तितकंच तुमच्याशी सुद्धा ह्या गोष्टी शेअर करताना आनंद होतोय आणि हे सगळं लपवताना तितकीच दमछाक सुद्धा झाली आहे. सो आता खरंच खूप रिलॅक्स वाटतंय की हा एकदा असं आता मी इथून पुढे तुम्हाला कुठलाही माझा टॉपिक असेल तर मी काही लपवायचं किंवा कुठला विषय आता मी बोलून गेले आणि मग मला तो एडिट करायचा आहे असं होणार नाहीये. कारण जे काही आहे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्या समोर असतील आणि या सगळ्या प्रवासाचा तुम्ही सुद्धा एक भाग असाल. आणि आमच्यासाठी सुद्धा हे खूप मोठं हे असणार आहे, आठवणी असणार आहे त्या. आणि श्रीच्या वेळी माझे युट्यूब चॅनल नव्हतं, पण आता वाटतं ते असतं तर कदाचित तो आणखी जास्त सगळ्या फर्स्ट मंथ पासून ते डिलिव्हरी आणि तिथून त्याची ग्रोथ आहे ना ते आज बघता आले आहे ना. तर खूप छान सगळं काही होतंय, पॉझिटिव्ह होतंय. आणि एवढं मात्र या सगळ्यातून आम्ही शिकलोय की दुःख, निराशा किंवा निगेटिव्हिटी या गोष्टी जशा येतात किंवा काही वेळा आपल्याला आता असं वाटतं की सगळं संपलं, आता सगळं संपलं, आता काही होऊ शकत नाही आपल्यासोबत. आणि त्या स्टेजला म्हणजे कुठेतरी म्हणतात ना की एक दार बंद झाल्यास दुसरं दार आपोआप उघडलेलं असतं. कुठेतरी खड्डा झालाय म्हणजे कुठेतरी चढ होणार आहे आणि निराशा आली आहे म्हणजे आशेचा किरण सुद्धा येणार आहे. तर तोच आशेचा किरण पुन्हा आमच्या आयुष्यात येतोय आणि तो
तुमच्यासोबत शेअर करताना मनस्वी आनंद होतोय. आणि ते जे आमचं कुटुंब म्हणजे तसं तर आमचं कुटुंब खूप मोठं आहे आणि म्हणजे असं म्हणता येणार नाही की चौकोनी कुटुंब, पण 4था मेंबर ऍड होतोय एवढं मात्र आम्ही नक्की सांगू. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची या बाबतीत की आता इथून पुढे मला बरेचसे मूड स्विंग्स आहेत ना ते पण झेलायचे आहेत. कुणी कुणी एक्सपिरियन्स घेतलेले आहेत ते पण कमेंट करून सांगा नक्की. आणि मी काही रिप्लाय करत नव्हते त्यावर बऱ्याच जणींनी ते ओळखून घेतलं. आता तुम्ही जो काही आपला थंबनेल आहे ते पाहून इथं आलाय आणि जी गोष्ट तुम्हाला ऐकायची आहे तेच आम्ही आता सांगणार आहोत, कारण प्रत्येकाला उत्सुकता आहे आपल्या फॅमिली मेंबर्सना या सगळ्याची हे माहिती आहे. पण थोडासा वेळ घेतला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करते. आणि फायनली वी आर प्रेग्नेंट. तर ही गोड बातमी तुमच्यासोबत आम्हाला शेअर करायची होती, तर तुम्हाला शेअर करून खूप हलकं वाटतंय. खूप हलकं म्हणजे खरं सांगतो खूप हे व्हायचं बऱ्याच वेळा शूट घेताना बर्डन आला बोलताना किंवा स्त्रीशी बोलताना मी सुरुवातीच्या पिरियड मध्ये आम्हाला अडचण आणि बऱ्याच वेळा कमेंटचे पण रिप्लाय देता येत नव्हते आहे ना. तर मग म्हणलं की बाबा आता ही योग्य वेळ आहे. शेअर करताना पण आम्ही एक क्लिप ती खूप भारी एक्सपिरियन्स आहे आणि खूप वेगळा आणि अनपेक्षित असा त्याचा तो रिस्पॉन्स होता. तर त्याचं जे काही रिॲक्शन होत्या आमच्या प्रेग्नन्सीवरच्या आणि त्याला कसं सांगितलं आम्ही ते तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. त्यामुळे तो व्लॉग सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आणि सगळ्यांना तो आवडेल असाच असणार आहे. सो चला आता हेच फक्त तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आजच्या पुरतं एवढंच. भेटू आपण लवकरच यानंतरच्या गोडगोड अशा व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. तर आहे ना विशेषतः बरं का याची म्हणजे तुम्हाला या गोष्टी सांगण्याची आम्हाला खूप उत्सुकता आहे, परंतु जसा कॅमेरा समोर लावला ना तेव्हापासून हैराणी झालेली आहे. कसं सांगावं तुम्हाला, कसं म्हणजे कशा पद्धतीने ही सरप्राईज आनंदाची गोड बातमी द्यावी हेच मला समजत नाही. सांगतो बऱ्याच वेळा म्हटलं मला नाही जमत बाबा कारण मी एकदम बिंदास बोलणाऱ्यापैकी, तरी पण मला थोडस वाटायला लागलं की कसं सांगू आपल्या फॅमिलीला आहे ना. तर खरंच सांगतो खूप आनंद होतोय मनस्वी हे तुम्हाला सांगायला. का कारण हा अनुभव खूप वेगळा आहे. कारण अगोदर स्त्री नव्हता, आता ही सेकंड प्रेग्नन्सी असल्यामुळे ना आता त्या बेबीच्या वाढीसोबत स्त्री असणार आहे, त्यामुळे हे एक्सपिरियन्स टोटली डिफरंट असणार आहेत आणि ते आनंद द्विगुणित करणारे आहेत. त्यामुळं खूप खूप आनंद होतोय मनस्वी बरं का. आणि या मागच्या कालावधीमध्ये ज्या कालावधीमध्ये आम्ही म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही ही गुड न्यूज, या कालावधीमध्ये जे एक्सपिरियन्स आले ते खूप भयानक होते. तुम्हाला नंतर कधी वेळ मिळाला तर सांगेन मी वैयक्तिक बरं का. तर फायनली वी आर प्रेग्नेंट. तर अजून रिटेक 1 2 3 येस फायनली वी आर प्रेग्नेंट. किती बरं ठीक आहे. बरं ठीक आहे 1 असं डायरेक्ट. तर ही आनंद फायनली चला 1 2 3 yes finally we are pregnant.